नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेबद्दल। तर यामध्ये लाभार्थी, त्याचप्रमाणे अर्ज कुठे करायचा आहे, लाभार्थ्याचे स्वरूप, त्याचप्रमाणे जे की प्रति महिना 2250 रुपये मिळणार आहेत, या संदर्भात या योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर यामध्ये जे काही लाभार्थी आहे 0 ते 18 वयोगटातील बालके यामध्ये पात्र ठरवण्यात येत आहे। त्याचप्रमाणे कोणी अनाथ असेल, निरक्षित असेल किंवा निराधार असेल, बेघर असेल, बालकामगार असतील तर असे यामध्ये यांना योजनेचा लाभ इथं मिळणार आहे। त्याचप्रमाणे जन्मठेप कैद्यांची, त्याचनंतर संरक्षण व निवारणाची गरज असलेली जे काही मुलांना या योजनेचा लाभ इथं मिळणार आहे। दुर्लभ आजारग्रस्त किंवा दुर्लभ आजाराने जे काही पालकाची जर डेथ झालेली असेल तर अशांना या योजनेचा लाभ इथं मिळणार आहे। त्याचप्रमाणे नैसर्गिक आपत्तीमुळे पालकाचे जे काही पालक गमावलेले आहेत तर अशांना या योजनेचा लाभ इथं मिळणार आहे। तर त्यामध्ये बालक जर दिव्यांग असेल तर अशांना सुद्धा या जे काही कुटुंब संकटग्रस्त असेल किंवा संकलन पालकाची दोन्ही मुलं दिव्यांग असतील तर अशांना जे की क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना इथं सुरू करण्यात आलेली आहे। तर त्याचप्रमाणे या योजनेचे जे काही स्वरूप आहे, प्रति बालक 2250 रुपये दर महिन्याला परिपोषण अनुदान इथं त्यांना मिळणार आहेत। त्याचप्रमाणे स्वयंसेविका संस्थेला 250 रुपये दरमहा सहाय्यक अनुदान इथं देण्यात येते। तर त्यासाठी अर्ज कुठे करायचा आहे, तर अर्ज अंगणवाडी सेविकी जी की सेविका संस्था आहे व बाल विकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, तर या तिन्हीकडे कुठेही तुम्ही अर्ज जे आहे हा फॉर्म भरून देऊन जे काही महिन्याला 2250 रुपये जो काही मिळू शकता, जे काही अनुदानाच्या बाबतीत आहेत। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना याबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ किंवा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला बघायला मिळेल। या संदर्भात जर तुम्हाला काही अडचण जात असेल किंवा तुम्हाला अर्ज जे काही ऑफलाईन भरायचा असेल तर त्याची लिंक सुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। थँक्यू।